नमस्कार. काल बऱ्याच माध्यमांच्या माध्यमातून असं समजलं की पडळी येथील राऊतवाडी धबधब्याजवळील भागामध्ये काही ठिकाणी काही स्थानिकांनी बिबट्या आढळून आला. रात्रीच्या वेळी प्रवास करताना त्यांना बिबट्याचा वावर आढळून आला आणि त्यामुळे तशा प्रकारे तिथं बऱ्याच माध्यमातून बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्याच्या वतीनं मी एक वन्यजीव विभागाच्या वतीनं आपण सांगू इच्छितो की सदरच्या दिवसामध्ये आपलं एक राधानगरी अभयारण्य हे समृद्ध वनसंपदेचं स्थान आहे. वनसमृद्ध असल्यामुळे ठिकठिकाणच्या जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर हा कायम होत असतो. त्या बाबतीत संबंधित आमचे स्थानिकचे वन कर्मचारी या ठिकाणी रात्रगस्त किंवा जंगलातील गस्त करत असताना स्थानिक लोकांना त्या बाबतीतचे जागरूक राहण्यावरती विविध प्रकारे त्यांनी समजून सांगत असतात की जनजागृतीपर कार्यक्रम देखील आमच्या वन्यजीव विभागाच्या माध्यमातून आम्ही राबवत असतो. फक्त लोकांनी त्या ठिकाणी घाबरून न जाता आपण त्या ठिकाणी संयमानं रात्रीच्या वेळी बाहेर न पडता किंवा अगदीच म्हणजे इमर्जन्सी असेल त्याच वेळी आपण मॉबने जर बाहेर पडलात किंवा इतर कोणतीही काळजी घेतल्यास त्या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येईल त्याची. आणि त्याचबरोबरीनं आमच्या वन्यजीव विभागाच्या माध्यमातून आम्ही ठिकठिकाणी गावामध्ये जनजागृतीवर फलक सुद्धा आम्ही या माध्यमातून आम्ही आता प्रस्तावित करीत आहोत. येत्या काळात ते वेगवेगळ्या गावांनी वाडावस्त्यांवरती लोकांनी कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे किंवा वन्यजीव अधिवास असलेल्या ठिकाणी राहताना काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत या ठिकाणचे अशा प्रकारचे फलक आम्ही फलक लावण्याचे काम प्रस्तावित करण्यात येत आहे. त्याचबरोबर लोकांनी सुद्धा या माध्यमातून आम्ही आवाहन करतो लोकांना की आपण रात्रीच्या वेळी जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. जर ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा विशेषतः बिबट्याचा वावर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची जरा काळजी घेऊनच अत्यावश्यक असेल त्याच वेळी तुम्ही घराबाहेर पडा रात्रीच्या वेळी. अथवा आपल्या जर काम नसेल तर आपल्या किंवा रात्रीच्या वेळी समजा आपल्या शेतावरती समजा वस्तीला जात असाल तर एकट्या दुकट्याने न जाता आपल्या ग्रुपने जावे व वनरक्षक आणि वनपालांनी ज्या ठिकाणी आपणास सूचना केल्या असतील त्याप्रमाणे त्या सूचनेचे पालन करावे जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही ही आपण काळजी घेतली पाहिजे. वनक्षेत्राच्या कोणत्या भागात बिबट्याचा वावर आहे? राधानगरी वन्यजीव परिक्षेत्रामध्ये तसंच राधानगरी अभयारण्यामध्ये सर्वच ठिकाणी बिबट्याचा वावर आहे असं आपण सांगू शकत नाही की फक्त. आणि बिबट्या कसं आहे काही ठिकाणी भक्ष्याच्या शोधात तो येत असतो. तो आजतागत वन्य प्राणी हा कुठल्याही प्रकारे मनुष्यावरती हा तत्परतेने तो हल्ला करतच नाहीये. तो फक्त त्याच्या भक्ष्याच्या शोधात येत असतो. काही ठिकाणी भक्ष्य न मिळाल्यास तो मनुष्यवस्तीकडे फिरकू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी वावर आढळल्यास तात्काळ नजीकच्या वन कर्मचाऱ्यास त्याची माहिती देण्यात यावी अथवा नजीकच्या वन खात्याच्या कार्यालयास त्याची माहिती देण्यात यावी जेणेकरून पुढची त्याच्यावरती कारवाई वन विभागामार्फत करण्यात येईल. कणीदार खमंग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.